निवडणूक तुम्ही लढवली आणि जिंकली. मी पहिल्यापासून सांगतो होतो की ही आम्ही निवडणूक जिंकणार आणि आमच्या पद्धतीने आम्ही जिंकणार, आम्ही कुणाचं ऐकणार नाही असे आम्ही सांगत होतो. ही निवडणूक आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाला विनंती करून प्रत्येकाच्या पायाला हात लावून अगदी सन्मानाने आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही हे निवडणूक लढवला जिंकला? ही जी निवडणूक आहे या तालुक्याचा या मतदारसंघाचा आम्ही विकास करणार आणि विकासासाठी आमचे शिवसेनेचे पालकमंत्री सरनाईक साहेब ते आम्हाला मदत करणार आहेत, यासाठी आम्ही निवडणूक जिंकलेली आहे. परंतु जिल्हा परिषद समितीला शिवसेना चिन्ह आम्हाला दिले नसल्यामुळं आमचे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कृष्णाभाई रुसकर आहेत, त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला तुम्ही चिन्ह आम्हाला द्या. त्यांनी दोन्ही चिन्ह आम्हाला दिले आणि समाजवादी पार्टी आम्ही आमची ताकद दाखवून दिली. महत्वाचं म्हणजे लेकीनं आणि लेकानं विजय मिळवला, काय आनंद. या दोघांनाही गेल्या 25 वर्षापासूनचा घरातील अनुभव आहे आणि हा अनुभव त्यांना माहित आहे की घरी आलेल्या लोकांना चहापाणी करायचं, लोकांना प्रेम द्यायचं, लोकांचं मन जिंकायचं, लोकांशी आले कामं करायची, या कामं केल्याचं हे प्रतीक आज आहे. त्यामुळं जनतेने मला सहकार्य केलेलं, माझ्या दोन्ही लेकराला सहकार्य केलेलं आहे. पुढील दिशा काय असेल आता? पुढील दिशा उद्याच्या जिल्हा पंचायत जिल्हा परिषद आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्याला विचारात घेऊ आणि आम्ही निर्णय विचारात घेऊन करू. आम्ही समाजवादी पार्टी महाराष्ट्र युवकचा प्रदेशाध्यक्ष मंगरुळ जिल्हा परिषद गटामध्ये माझी बहीण सीमाताई भैरवनाथ माडजी रोजकरी हिने उभा होती आणि मी आरळी गणामध्ये पंचायत समितीचा उमेदवार म्हणून उभा होतो. या मंगरुळ गटातील सर्व जनतेने आमच्यावरती प्रेम दाखवले. खरोखर मनापासून सर्वांचे मी आभार मानतो आणि जनतेचे काम करण्यासाठी मी कधीही तत्पर आहे. माझ्या वडिलांनी आजपर्यंत 25 ते 30 वर्ष झालं या गोरगरीब जनतेचे काम केलेले आहेत. त्याचं फळ आज मला मिळालेलं आहे, माझ्या बहिणीला मिळालेलं आहे. जिल्ह्यात समाजवादी पार्टीचा तुम्ही पहिला मी उमेदवार आहे. मी पंचायत समिती उमेदवार, बहीण जिल्हा परिषद उमेदवार समाजवादीची पहिल्यांदा आलेली आहे. काय महत्त्वाचं असणार आहे तुमचा? लोकांचे काम कसलंच काम मी नडू देणार नाही. आजपर्यंत माझ्या वडिलांनी कधी कुणाचं काम नडू दिले नाही. रस्ते असू द्या, पंचायत समितीच्या जी काही स्कीम आहेत ती सगळ्या स्कीम मी गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे. खूप मोठा राजकीय वारसा तुम्हाला लाभलेला आहे, आज विजय प्राप्त केलात, काय भावना आहेत? मी सीमा भैरवनाथ माडजे, मी मंगरुळ गटातून उमेदवार म्हणून उभे होते. जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि माझ्या भावालाही. कारण माझ्या वडिलांनी 25 वर्ष ह्या तालुक्यात खूप कष्ट केले, लोकांचे कुठलेही काम कधीच नडू दिलेले नाही. त्या कष्टाचं फळ म्हणून लोकांनी आज आम्हाला आशीर्वाद रूपे आम्हाला मतदान करून निवडून दिलेलं आहे. काय कामं तुम्ही करणार आहात मतदारसंघात, काय ठरवलं का? जनतेचे म्हणजे कामं आम्ही करणार, म्हणजे रस्ते कसे काय असले पाहिजेत किंवा आपल्या पाणी किंवा जिल्हा परिषद शाळा कशा असल्या पाहिजेत हे महत्वाचं विजन माझं असणार आहे. कारण सगळ्यांसाठी शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते सगळ्यांना मिळालीच पाहिजे. निवडणूक तुम्हाला कुठेतरी जे आहे आरोप आणि प्रत्यारोप मध्ये घेरली गेली होती, हे विजय प्राप्त केला, काय वाटतंय एकंदरीत? त्याला मी काय भेट नाही, कारण माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आम्ही कधीच घाबरलेल्या नाहीत. थँक्यू. म्हणजे महिलांसाठी सक्षम आहे की त्यांची कामं करण्यासाठी मी खूप सक्षम आहे आणि स्वतः मी माझ्या पदाचा वापर मी स्वतः मैदानात जाऊन करणार आहे सगळ्या गोष्टी. ओके, धन्यवाद.